तुम्हाला माहिती आहे का? ही चटणी तुम्ही एकदा खाल्ली ना, की खाल्ल्यानंतर आपोआप डोळे मोठे होतील, डोळ्यातून पाणी येईल आणि कानातून धूर नक्की निघेल. पण चटणी चवीला इतकी भन्नाट लागते ना, जर रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही 1च्या ऐवजी 2 पोळ्या खाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण ही चटणी 1 महिनाभर आहे अशी छान टिकते. त्यासाठी सर्वात आधी खलबत्त्यामध्ये अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, थोड्याशा जाडसर ठेवूनच कुटून घ्यायच्या. खलबत्ता नसेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं, छान एकजीव करायचं. आता ही राजस्थानी लसूण चटणी चविष्ट त्यासोबतच पौष्टिक बनवायची आहे, म्हणून मी आज वापरणार आहे ह्युमन हायड्रोची 100% नॅचरल टॉक्झिन फ्री कास्ट आयर्न कढई. यासोबत तुम्हाला 2 सिलिकॉन हँडलसुद्धा मिळतात, त्यामुळे कढई गरम असताना उचलायची कशी याचं टेन्शन नाही. प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला रिझनेबल प्राईसमध्ये मिळून जाईल. प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये PP किंवा लिंक टाईप करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. कढई स्वच्छ धुवून घेतली आहे. गॅसवर गरम करायला ठेवायची. 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की तयार चटणी घालायची आणि तेल सुटेपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा. अर्ध्या लिंबाचा रस, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. 1 महिना टिकणारी चटपटीत झणझणीत अशी राजस्थानी लसूण चटणी बनवून तयार झाली आहे. यासोबत मस्त गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी सर्व्ह करायची. त्यासोबत कांदा. राजस्थानी चटणी आहे म्हटल्यावरती ताक तर हवंच. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने महिनाभर टिकणारी ही राजस्थानी चटणी नक्की बनवून पहा.